लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने जिल्ह्यालगत राज्यसीमा परिसरातून बेकायदा स्थलांतर, अवैध शस्त्र तस्करी व गैरप्रकार तसेच अवैध गोवंश वाहतूक, शस्त्रे, दारू विक्री, सागवान व मादक पदार्थांची तस्करी असे विविध गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करून दोन्ही राज्याच्या समन्वयाने यंत्रणा सज्ज ठेवण्याचा निर्णय अमरावती व मध्य प्रदेशातील विविध जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला। मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, छिंदवाडा, बैतूल व खंडवा हे 4 जिल्हे अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची अमरावती जिल्हा प्रशासनासह कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे संपन्न झाली। यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, नर्मदापुरमचे पोलीस महानिरीक्षक इर्शाद वाली, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हाधिकारी नरेंद्र कुमार सूर्यवंशी, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, बैतूलचे पोलीस अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही राज्याच्या सीमा अंतर्गत भागाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी माहिती प्रदान करण्याबाबतही प्रशासनाची याबाबत चर्चा करण्यात आली। अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती।